कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख हे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होते। त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। आज देशमुख यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली। नेमकं या चर्चेत काय ठरलंय हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी लवकरच शारंगधर देशमुख यांचा शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश होणार हे स्पष्ट होताना दिसतंय। शारंगधर देशमुख यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अश्किन आजरेकर, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर हे देखील उपस्थित होते। त्यामुळे त्यांचाही लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जातंय। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।